नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? तर आपल्या सोबत आज आहेत खूप छान गेस्ट, ते मोदक एक्सपर्ट आहेत। त्यांचं नाव आहे मयूरजी गोलटकर। मयूरजी, तुमचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। तुमच्या मोदकांचे फक्त मीच नाही तर जगभरात सगळे चाहते आहेत। सो खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून इथे इतके छान मोदक आमच्या सोबत दाखवण्यासाठी आलात त्याबद्दल। थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी ओव्हर। आता वेळ न घालवता, आता तुम्हाला तर कळलंच आहे, आपण मस्त कळीदार उकडीचे मोदक बनवणार आहोत मयूरजींसोबत आणि त्यांच्या गायडन्स मध्ये। चला आता सगळ्यात आधी सारण तयार करतो। यस, तर आता आपण 1 चमचा तूप घेऊ। मराठी माणसासाठी ना मोदक म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, तर ते खूप साऱ्या त्यामध्ये मेमरीज, इमोशन्स इन्व्हॉल्व आहेत या एका याच्यात। आता तूप गरम झालेलं आहे, तर आता आपण खसखस ऍड करूया। 1 चमचाभर खसखस आहे। थोडं रोस्ट करून घेऊया। पण तुम्ही आता पूर्ण वेळ कामही करता? राईट, कामही करतो आणि वीकेंडला जेव्हा वेळ असतो माझ्याकडे, शनिवार रविवार, तेव्हा मी कुकिंग करतो। आणि हे आउट ऑफ पॅशन आहे, कारण मोदक बनवायचं म्हणजे ते एक खरं स्किल सेट आहे, एक वेगळं स्किल सेट आहे। पाककला आपण जे म्हणतो ना, ते खरंच कळीदार मोदक बनवणं हे कलाकुसरीचंच काम आहे। आता आपण सुकामेवा घालून घेऊ। याच्यात काजू आणि बदामाचे तुकडे आहेत आणि हलकेसे आपण ते तळून घेऊ। सुकामेवा छान तळून झाला। आता आपण याच्यामध्ये खोबरं घालू। सो साधारण 1.5 कप आहे, ठासून भरले ते खोबरं। आणि 1.5 कप खोबरं असेल तर आपण 1.25 कप गुळ घेतो। आणि तुम्हाला गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण हलकं वाढवलं तरी चालतं। खोबरं आता भाजून घेऊया, 1 मिनिटासाठी भाजून घेऊ। पण मग कसं वाटतं की स्पेसिफिकली महिला वर्गांकडून इतकं छान प्रेम मिळणं, आशीर्वाद मिळणं? राईट, खूपच म्हणजे लाईक मला फोनही येतात, लाईक 70 किंवा 80 वर्षाच्या आजीचे सुद्धा कॉल येतात की मलाही सुद्धा असं जमत नाही मोदक, मी तर लहानपणापासून आईकडनं शिकली किंवा आजीकडनं शिकली आहे, पण मला तुझ्यासारखे असे कळीदार मोदक येत नाही अजून करता। खोबरं छान भाजून झालंय, खोबऱ्याचा रंग नाही बदलला पाहिजे, तो पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे, फक्त त्याला हलकं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। आता आपण गुळ घालूया। मी परत एकदा मिक्स करून घेऊया। आणि गुळ घातल्यावर आहे ना, खूप वेळ भाजत नाही राहायचं, एक 5 ते 6 मिनिट पुरेस होतं। गुळ विरघळला की आणखी एक 2-3 मिनिटं भाजा की पुरेस होतं। काय होतं, खूप वेळ जर ते तुम्ही भाजत राहिलं ना तर सारण कडक होतं। सारण इथे तयार आहे। आता आपण याच्यात वेलची पूड घालून घेऊया। साधारण एक अर्धा चमचा वेलची पूड आहे, पण सारणला काय कमाल रंग आलेला आहे। आणि आता आपण जायफळ किसून इथे गुळ आहे, तिथे जायफळ हवंच। परत एकदा मिक्स करून घेऊया। खूप कोरडं नाही करायचं, हलकसं बघा, त्याच्यात ओलावा आहे अजून सारणात। हे गुळ विरघळलेला आहे आणि एक 2-3 मिनिटावर शिजवलं असेल गुळ विरघळल्यानंतर। तयार आहे सारण? सारण तयार आहे। आता उकळ। ओके, तर आता आपण 1.5 कप पाणी घ्यायचं पहिलं। ओके, दूध वगैरे काही घालायचं? दूध जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेम प्रमाण तुम्ही घेऊ शकता, लाईक अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध, किंवा आपलं 1 कप दूध तरी चालतं पाणी। आता 1.5 वाटी पाणी घेतलं आपण। आता त्याला उकळ यायचे, तोपर्यंत आपण तूप आणि मीठ पण घालून घेऊया याच्यात। साधारण 1 ते अर्धा चमचा तूप घालायचं आणि किंचित मीठ घालू। मीठ हवं, कारण पारीमध्ये मीठ असलं ना की चव खूप छान लागते। आता याला उकळी यायला पाहिजे पाण्याला। पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली। आता आपण याच्यात पिठी घालूया। तर आता 1.5 कप पाण्याला 1.5 कप पिठी आपण घेणार आहोत। अच्छा, मग आता ही पिठी कशी बनवली? पिठीसाठी आपण 1 वाटी आंबेमोहर तांदूळ, 1 वाटी बासमती आणि अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ असे घेतलेत, 3 कॉम्बिनेशन घेतलेत। हे तिन्ही तांदूळ एकत्र मिक्स करून धुवून घ्यायचे स्वच्छ 2 वेळा आणि त्याला नितळून ठेवायचे 15-20 मिनिटासाठी। अच्छा,
आणि 15-20 मिनिटं आपण फॅन खाली हे करायचे, ड्राय करायचे. उन्हापर्यंत सुकवायचे, फॅनच्या खाली आपण हे ड्राय करून घ्यायचे. आणि ड्राय झाल्यावर पूर्ण आपण मग ते हे करायला द्यायचं, दळायला द्यायचं. राईट. 3 तांदळांचं कॉम्बिनेशन वापरतात आणि तांदूळ भिजत नाही घालायचं. नाही, जास्त वेळ भिजवायचं नाही, जस्ट क्विक वॉश द्यायचं आपल्याला आणि तळून ठेवून फॅनच्या खाली आपल्याला हे करायचं, सुकवायचं. आता हे छान मिसळून झालं. आता आपण झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. बरं. आता वाफ झाली आपली काढून. आता आपण परातीत काढून ते मळून घेऊया. अच्छा. या आता आपण उकट मळून घेऊया. आणि ही हलकीशी गरम असतानाच मळायची असते, जास्त थंड होऊ नाही द्यायची. ते अगदीच खरं गरम गरम आहे. आणि तुम्हाला जर ते नसेल जमत तर मला वाटतं तांब्याने किंवा वाटीच्या बेसने आपण हे करू शकतो. तांब्याने किंवा वाटी किंवा फूड प्रोसेसर मध्ये एकदमच फास्ट होईल. आता उकड झाली आपली रेडी. आता आपण मोदक वळून घेऊया. ओके. आणि ते छान मळून घेतलं. व्यवस्थित मळायला पाहिजे. मोदक बेसिकली तुमच्या पिठीवर असतं, उकडवर असतं आणि तुमच्या मळण्यावर असतं. तुम्ही लाटून वगैरे नाही करत? नाही, मी डायरेक्ट पारीच करतो. आता मोदक वळून घेऊया. कुठेही झाड वाटत असेल तिकडे आपण हे पातळ करून एकसारखे पाहिजे. पारी रेडी आता आपली. आता आपण कळ्या पाडून घ्यायच्या. कळ्या पाडताना जितक्या जवळ पाडता येतील कळ्या तितक्या आपण ट्राय करायच्या. ओके. परत पाहिजे तर तुम्ही पिठाचा हातही घेऊ शकता पारी करताना, कळ्या पाडताना. आणि पिंच करून अगदी खालपर्यंत पिंच करून घ्यायचं. आणि जितक्या जवळ तितका तुमचा मोदक आकर्षक दिसतो आणि कळीदार होतो. ही खरंच खूप छान टीप आहे. हे बघा, यांनी कळी आहे ना खालपर्यंत ती उभी धरलेली आहे, त्यामुळे त्या जेव्हा बंद होतात ना तेव्हा ते मोदकही छान तितकेच कळीदार दिसतात. आता कळी पाडून झालेत आपल्या मोदकांच्या. कमाल दिसतंय, एकदम सुबक सुंदर. आता आपण याच्यात सारण भरून घेऊ. सारण मेक शुअर करायचं की प्रॉपरली म्हटलं गेलं, जास्तही नाही किंवा कमी पडलं नाही पाहिजे. आता मोदक बंद करून घेऊ. ते बंद करतानाही पहिलं बोट आणि अंगठा. राईट. काय कमाल कळ्या पडलेल्या आहेत आणि 11 पेक्षा जास्तच कळ्या आहेत. जे वरचं एक्स्ट्रा पीठ असतं ते आपण काढून घ्यायचं नाटावर. आता याच पद्धतीने आम्ही सगळे मोदक छान वळवून घेऊया. कमाल, बहारदार दिसतात, एकदम सुंदर सुबक. कमाल झालेत मयूरजी. आणि या प्रमाणात 12 झालेले आहेत, 11 पेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही हे जर प्रमाण घेतलं तर 12 मोदक व्यवस्थित होतात. आता आपण याच्यावर केशर लावून घेऊया. बरं. केशर भिजत वगैरे घालायची गरज नाहीये, कारण वाफवतो आपण. त्या वाफेत त्यातला जो अर्क आहे तो खूप छान मोदकावर उतरतो. आता वाफवून घेऊया. येस, वाफवून घेऊया. सो कढईत वगैरे वाफवले तरी चालतात. इथे माझ्याकडे इडली कुकर आहे, त्याची ताटली आहे, म्हणून मी यामध्ये करते. आता 15 मिनिटासाठी हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं. अच्छा, मोठ्या आचेवर 15 मिनिटं वाफवून. 15 मिनिटं झालीत. आता आपण मोदक काढून घेऊया. वा, कमाल. आणि फुलले तर जितके आपण भरले होते बऱ्यापैकी जागा सोडली होती 2 मोदकामध्ये, त्यामुळे 12 मोदक झालेत. उरलेले आम्ही दुसऱ्या स्टीमरला ठेवलेत. पण बघाल, आणि सारण बघा, असं आतपर्यंत ते सारण दिसतंय. म्हणजे पारी इतकी पातळ झाली. तर काढून घेऊया. कमाल झालेत मोदक मयूरजी, खूप छान. आणि तुम्ही बघाल ना, पारी एकदम पातळ वळली गेली होती, त्यामुळे हे सारण बघा असं छान आतपर्यंत सारण दिसतंय पारीच्या आरपार. आणि कळ्या बघा काय सुरेख आलेल्या आहेत प्रत्येक मोदकाचं. हे बघा, छान असं आतपर्यंत सारण दिसतंय, कळीदार झालेलं आहे प्रत्येक मोदक.
पारंपरिक कळीदार उकडीचे मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा खसखस, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, 1.5 कप खवलेलं ओलं खोबरं, 3 ते 4 कप गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, जायफळ पूड, 1.5 कप पाणी, 1.5 चमचा साजूक तूप, चिमूटभर मीठ, 1.5 कप तांदळाचं पीठ, केशर. सारण तयार करण्यासाठी तुपात खसखस परतून घेत यात सुकामेवा, ओल्या नारळाचा चव भाजून घेत यात गूळ, वेलची पूड, जायफळ घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झालं आपलं सारण तयार. आता पाणी गरम करत यात तूप, मीठ आणि तांदळाची पिठी घालायची आणि मिसळून घेत हे मिश्रण वाफेवर शिजवायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं. आता एकसारखी पारी करायची आणि याला कळ्या पाडायच्या आणि सारण भरत हा मोदक वळून घ्यायचा. वर आवडीप्रमाणे केशर घालायचं. आता हे मोदक साधारण 15 मिनिटं वाफवून घ्यायचे. झाले आपले उकडीचे मोदक तयार. आपल्या आयुष्यामध्ये एक तरी व्यक्ती अशी असते की तो पदार्थ त्याच बनवायच्या, तीच बनवायची आणि त्या पदार्थाची माहिती कोणालाच नाही. सो असेच आपले विस्मरणात गेलेले पदार्थ आपल्याकडे येणाऱ्या गेस्टच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सो असाच मस्त पारंपरिक पदार्थ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आपल्यासोबत आज आलेले आहेत डॉक्टर अर्चनाताई. सो डॉक्टर, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत आणि खूप सुंदर दिसतंय. सो आज आपण काय बनवतोय? आज आपण रवा खव्याचे लाडू बनवतोय. म्हणजे रव्याचे लाडू मी नाव ऐकलंय. ओल्या नारळाचे लाडू करतो, रवा ओला नारळाचे करतो, रवा बेसनाचे करतो, पण रवा खव्याचे. मग यामागे काही आहे का माहिती किंवा परंपरा, किंवा आधी कोणी बनवायचं? परंपरा म्हणजे याच्यासाठी आपण नैवेद्यासाठी म्हणजे गौरी गणपतीमध्ये नैवेद्यासाठी रवा खव्याचे लाडू प्रसाद म्हणून असं म्हणजे आवर्जून बनवले जातात. क्या बात आहे. सो पारंपरिक पदार्थांचा एपिसोड आहे आणि या भागाची सुरुवात परंपरेनुसार आपण उखाणा घेऊनच करतो. सो फक्त त्या उखाण्यामध्ये ना आपण जनरल उखाणा घेतो मुंजीत वगैरे लग्न कार्यात, तेव्हा आपण आहे ना नवऱ्याला मिरवत असतो. पण हे आपलं किचन आहे. सो किचन मध्ये आपण तो मान पदार्थांनाच देतो. सो आज काय उखाणा घ्याल ज्यामध्ये त्या लाडूचं नाव येईल? मधुर रवा खव्याचा लाडू दिसतो किती छान, आरोग्यासाठी सेवन करूया, देऊ त्याला मान. क्या बात आहे, खूप मस्त. मला तर ते नाव ऐकूनच मस्त असं तोंडाला पाणी सुटलंय. तो आपण सुरुवात कशी करूया? आधी आपण रवा भाजायला घेऊया. अच्छा, येस. सो साधारण 1 कप आपण रवा घेतलेला आहे आणि त्याला अर्धी वाटी तूप, कमी जास्त आधी थोडं भाजून घेऊया आणि मग तूप घालू. सो यामागे काही शास्त्र आहे का की आपण नंतर तूप घालतोय? म्हणजे रवा जरा थोडा गरम झाला अच्छा, की थोडं तूप घातलं की नंतर मग व्यवस्थित आणखी छान भाजला जातो. अच्छा. आणि तूप पण अगदी थोडं थोडं घालायचं. अच्छा, म्हणजे एकदम सगळं तूप घालून द्यायचं नाही, जसं लागेल तसं तसं तूप घालायचं त्यात. सो इथे 1 वाटी जर रवा असेल तर साधारण अर्धी वाटी तूप, साजूक तूप घालायचं. तुम्हाला जर अगदीच हेल्थ कॉन्शियस आहे थोडं कमी घातलं काही चालेल. कारण खव्यामध्ये पण एनिवे थोडंसं फॅटचं प्रमाण असतं, त्यामुळे ते थोडं कमी घातलं काहीच हरकत नाही. पण सणासुदीसाठी पदार्थ करतो ना तेव्हा कॅलरीज वगैरे थोड्या बाजूला ठेवाव्यात आणि आपल्या सणाचा आस्वाद घ्यावा. बारीक नसेल तर जाड रवा असेल तर मिक्सर मधनं जरा काढून घ्यायचा. म्हणजे त्याच्यासाठी पदार्थ बनवायचा नाही असं नाही करायचं. जाड रवा घ्या मिक्सर मध्ये, त्याचंही सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे एक्सक्यूज काही नाही. आणि काय खमंग सुवास येतोय, मस्त सुवास दरवळलेला आहे. असा खमंग भाजलेला रवा कसा ओळखायचा? फक्त सुवासानेच ओळखता येतो. आणि छान गुलाबी रंग आलाय आता, खूप सुंदर रंग आलेला आहे. आता काय करूयात? आता आपण खवा हे करू. चालेल, हे इकडे घेते मग. सो साधारण 1 कप रवा असेल तर अर्धा कप आपण खवा. आणि अगदीच गौरी गणपती नाही तर एरवी कुठल्याही सणाला किंवा लहान मुलांना काहीतरी असं खायचं असतं, मिठाई गोड, सो त्यांच्यासाठी हे असे पदार्थ बनवू शकतो. सो खवा कसा परततो आपण? खरपूस, थोडा कलर जरा चेंज करायचा, कारण त्यामध्ये थोडासा ओलावा असतो, पाणी असतं, त्यातली थोडीशी आर्द्रता आपण काढून घेतो.
एक साधारण एक 5 ते साधारण 6 मिनिट, 6 फार वेळ नाही लागत. 5 ते 6 मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि हलकंसं त्यातलं पाणी पण कमी झालं आणि तो एक संध आलेला आहे गोळा. सो आता गॅस बंद करूया. हो. आता आपण पाक तयार करून घेऊया. अच्छा, त्यासाठी आपण 1 वाटी साखर म्हणजे जितका रवा आहे तितकीच साखर आपण घेतो. आणि साखरेत पाणी जेवढे साखर बुडेल इतपत पाणी टाकायचंय. अगदी खूप खूप पाणी पण नाही आणि खूप हे नाही. केशर घालू आणि केशर घाला. हा, आणि कसा पाक बनवतो याचा? 1 तारी पाक एक तारी. करायचा. हा, 1 तारी पाक. शक्यतो पाक पुढे नको जायला, नाहीतर काय होतं हा, लाडू लगेच कडक मग होतात. हा कडक होतात आणि रवा असा भिजत नाही त्यात. बरोबर. साखर विरघळली की असं हे करून बघायचं किंवा हाताला घेऊन आता अजून वेळ कच्चा आहे. आहे. हा, कच्चा आहे अजून पाक. पण साधारण एक 4-5 मिनिटं शिजवावं हा, लागतं हो, साखर हो. घातली विरघळली. साखर विरघळेपर्यंत आणि मग जरा हाताला घेऊनच बघायचं एक तारी एक तारी. की नाही. सो इथे पाक शिजत आलेला आहे. पाक आपला झालेला आहे आता. येस, छान अशी एक तार येत आहे, पण ती अखंड पण नकोय, कारण पाक मग तो खूप पुढे जातो ऍक्च्युली. कारण आपण गरम गरम चेक करतो तेव्हा एक्झॅक्ट एक तार येत नाही, पण तो पाक थंड शिजलेला. झाल्यावर. हा, येस. आता सो इथे ताईंनी ना सगळं असं गुलाबीसर रंगावर भाजून घेतलेलं आहे. आणि सो इथे सर बसलेले आहेत त्यांचे मिस्टर. सो त्यांनी एक प्रश्न विचारला मला ऑफलाईन, की त्यांना असं विचारा की गुलाबी सर भाजला म्हणजे नक्की त्यांच्या साडीसारखा गुलाबी का सरांवर प्रेम असणारा गुलाबी सर का गुलाबाच्या फुलासारखं. सो कसा भाजलाय हे तुम्ही सांगा. गुलाबी साडीसारखाच. प्रेमासारखं. बरं, प्रेमासारखं आपण इथे घेऊया. येस, आता रव्यामध्ये भाजलेला खवा पण आपण घातलेला मिसळून आहे. घेतो. आणि आता सगळे ड्रायफ्रुट्स घालूया. काजू, बदाम, पिस्ते आणि वेलची पावडर. गोडामध्ये ते वेलची पूडचा इतका मस्त खमंग असा सुवास येतो ना. आणि हे सगळं छान मिक्स एकजीव करून करून घ्यायचं. एकजीव. आता आपला रवा मुरतोय व्यवस्थित. सो आता इतके वर्ष तुम्ही स्वयंपाक करताय, सो आपण आहे ना एक काहीतरी टिप, किचन टिप किंवा सुगरणीचा सल्ला आपण म्हणतो, तर काही शेअर करू शकता? हो, आपण पातळ पोह्यांचा जेव्हा चिवडा करतो तर तो करताना भाजताना कच्चं तेल आणि थोडं मीठ घालायचं. अच्छा. आणि मग तो भाजायचा, म्हणजे पोहे अगदी एकसारखे राहतात आणि कुरकुरीत चिवडा होतो त्याचा. क्या बात आहे, किती छान टिप आहे. म्हणजे आता सणासुदीचे दिवस आहेच, गौरीचा फराळ करतो, दिवाळीचा फराळ करतो, तेव्हा चिवडा बनवणं होतच. आणि तेव्हा पाऊस पण असतो, त्याच्यामुळे तो चिवडा कुरकुरीत व्हायला ती मदत होते. दिवाळीपर्यंत असतं. सो पोहे भाजताना त्यामध्ये कच्चं तेल आणि थोडं मीठ आणि मग भाजायचा, म्हणजे मग पोहे आकसणार पण नाही. आकसणार पण नाही आणि छान कुरकुरीत चिवडा होतो त्याचा. येस, क्या बात आहे, खूप छान. रवा आणि खवा आपला चांगला अगदी मुरलेला आणि फुललेला पण आहे. येस. आणि आता आपण त्याचे लाडू, छान गोल गरगरीत लाडू वळूया. क्या बात आहे. आणि याला सजावटीसाठी गुलाब पाकळी आणि पिस्ते. काय सुंदर दिसतंय. आणि हे लाडू आहेत ना, म्हणजे आता हे तर झालं, पण ताईंनी ना इथे साच्यामध्ये हे मिश्रण घालून हे असे मस्त आकार देऊन पण लाडू तयार करून आणलेले आहेत. अतिशय सुंदर दिसतंय. म्हणजे मुंज किंवा लग्न कार्य असेल तेव्हा आपण पूजेला, रुखवतासाठी काहीतरी वेगळं आपण जिन्नस शोधत असतो, तर हे खरंच खूप छान आहे. साच्यामध्ये तुम्ही थोडासा, मला वाटतं पाक कडक केला, थोडा कडक केलाय. हां, एक स्टेप पुढे पाक करायचा आणि हे छान असं मिश्रण मग साच्यामध्ये वळलं जातं आणि हे असं टिकतंही छान. हे तुम्ही आवर्जून बनवू शकता. म्हणजे हे कलाकुसरीचं, म्हणजे सणसूद तर आहेच, गौराई येतात, त्याला फराळामध्ये काही ना काही वेगळं करायचं असतं, तर हे कलाकुसरीचं काम अशा वेळेस करू शकता. आणि अतिशय सोपं आहे, पटापट बनवून तयार होतं. लाडू इथे बनवून तयार आहेत. खूप सुंदर दिसत आहेत ताई लाडू, भन्नाट झालेत. आणि ते एक रव्याच्या लाडूचा तो एक काय म्हणू आपण, सात्विकता असते ना,
ती त्यामध्ये अगदी झळकते. अर्चना ताई, तुम्ही आज वेळात वेळ काढून डॉक्टर आहेत या, सो डॉक्टर आहात तर मी असेच नाही सोडणार. सो महिलांसाठी, कारण तुम्ही छान फिट आहात, सो महिलांसाठी काय टिप द्याल? रेग्युलर चालणं जास्त महत्वाचं आहे. रेग्युलर व्यायाम, योगा हे केलं तर तब्येत एकदम, आणि खाण्यापिण्यात डाएट कंट्रोल जरा पाहिजे. पण डाएट म्हटलं की आम्हाला फार टेन्शन असतं, हे खायचं नाही ते खायचं नाही. सगळं खायचं, सगळं पण वॉकिंग पाहिजे रोजचं. येस, मॉर्निंग वॉक. मला वाटतं प्रमाणात खायचं. हा, प्रमाणात खायचं. गोड जरा कमी खायचं. ते मला नाही जमत, मी खूप गोड खाते. रवा खव्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, अर्धा कप साजूक तूप, अर्धा कप खवा, 1 कप साखर, पाणी, केशर, 1 मोठा चमचा काजूचे तुकडे, 1 मोठा चमचा बदामाचे तुकडे, 1 मोठा चमचा पिस्त्याचे तुकडे, पाव चमचा वेलची पूड. रवा तूप घालत खमंग भाजायचा. आता खवा पण खरपूस भाजून घ्यायचा. आता पाक तयार करण्यासाठी साखर, पाणी आणि केशर घालत 1 तारी पाक करायचा आणि रवा आणि खव्याच्या मिश्रणात घालायचा. आता सुकामेवा आणि वेलची पूड घालायची आणि मिसळून घेत साधारण अर्धा तास हे मिश्रण मुरवून घ्यायचं आणि याचे असे लाडू वळायचे आणि आवडीप्रमाणे वर पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या लावायच्या. झाले आपले रवा खव्याचे लाडू तयार. आणखी एक महत्वाचा पदार्थ, तो म्हणजे शंकरपाळी. 1 किलो मैद्याची आपण बनवणार आहोत. अर्धा किलो करायची असेल तर याच्या अर्ध्या प्रमाणात सगळे जिन्नस घ्या. तर यामध्ये घालूयात 1 कप दूध. 1 कप दूध असेल तर 1 कपच यामध्ये जाईल साखर. छान साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं. हलकसं दूध गरम झाल्यावर गॅस मी बंद केला आणि यामध्ये साखर एक 5 मिनिटं व्यवस्थित विरघळून घेतली. आता यामध्ये घालूयात समप्रमाणामध्ये तूप. तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. इथे बरोबर 1 किलो मैदा घेतलेला आहे. 7 कपने तुम्ही जर मेजर केला तर 7 कप मैदा म्हणजे तो 1 किलो परफेक्ट होतो. आणि हे सगळं मिश्रण आहे हे घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं. आता हे करूयात मिक्स. आता अर्थातच मळून घ्यायचं हे मिश्रण. आता हे शंकरपाळीचं मिश्रण छान असं एकजीव करून झालं की असं आहे ना, लहान लहान याचे गोळे करून ठेवायचे. म्हणजे एक संध वगैरे जशी आपण पोळीची कणिक मिळतो ना, तसं अजिबात अपेक्षित नाहीये. हे असाच ओबडा बोबडा किंवा ओबडधोबड गोळा झाला पाहिजे, म्हणजे मग या शंकरपाळीला पदर खूप छान सुटतात. हे असे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे शंकरपाळी लाटताना जो वेळ आहे तो छान वाचतो वेळ. आणखी एक महत्त्वाची टिप, जसजसा वेळ जातो तसतसं हे तूप थिजायला सुरुवात होते. हे मिश्रण आता हलकसं गरम आहे त्यामुळे सैल आहे, त्यामुळे हे लगेच मळायचं आणि लगेच शंकरपाळ्या लाटून तळायला घ्यायचं. अजिबात बनवून ठेवायचं नाही. आता हे असे 5 गोळे तयार केलेले आहेत. तर यातला हा 1 गोळा घ्यायचा आणि उरलेले गोळे सुती कापडाने म्हणजे ओलसर फडक्याने झाकून ठेवायचं. आता हा गोळा घ्यायचा. हा एक संध अजिबात होणार नाही. याला ज्या भेगा दिसतात त्या अगदी नॅचरल आहेत. यामुळेच आपल्या शंकरपाळीला आहे ना पदर खूप छान सुटतात, म्हणजे ती छान अशी खस्ता बनते. सो खूप पातळसर लाटायची अजिबात गरज नाहीये, हलकीशी जाडच ठेवायची. मी साधारण 1 सेंटीमीटर इतपत जाड ठेवते. आता ही अशी छान लाटून झाली की याचे जे कडा आहेत त्या कडा कट करायच्या. कडा कट झाल्यावर तुम्हाला असं वाटलं की हलकीशी अजून ही लाटली गेली पाहिजे तर आणखी थोडीशी लाटून घेऊ शकतो. आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारात, हव्या त्या शेपमध्ये याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या. शंकरपाळ्या बनवता बनवता तळल्या तरी चालतंय किंवा सगळ्या शंकरपाळ्या लाटून मग तुम्ही निवांत तळत बसला तरी चालतंय. पण शक्यतो लाटून पॅरलली तळलं तरी बरं पडतं, कारण काय होतं ना, मग शंकरपाळी विरघळते.
सो जर तुम्ही सगळ्या लाटून घेतल्या तर तुमचे सगळे श्रम, सगळी मेहनत वाया जाते आणि तुम्हाला सगळ्या शंकरपाळ्या मोडून परत तळाव्या लागतात. त्यामुळे अशी छोटी छोटी बॅच लाटून घ्या आणि पॅरलली तळा, कारण एनिवे शंकरपाळी तळाव्याला मंद आचेवरच तळावी लागते, हाय हीटवर नाही तळावी लागत. त्यामुळे त्यात एक बॅच तळून होईपर्यंत पुढची आरामशीर लाटून होते. आता शंकरपाळी तेलात विरघळतात, तर ते का विरघळतात? त्याचं मुख्य कारण म्हणजे तेल जर पुरेसं तापलं नसेल तर ते विरघळतात. तेल पुरेसं तापलं नाही, बाहेरचं जे आवरण असतं त्यातून वाफ निघायला सुरुवात होते, तेल आत शिरतं पण ते पुरेसं तापलेलं नसतं, त्यामुळे आतल्या भागाची वाफ होत नाही, गरम नाही होत, हवा तितका तो सील होत नाही आणि मग तो तेलात विरघळतो. मग तुम्ही चकली करा, अनारसा करा, शंकरपाळी करा, करंजी करा, तेल हाय हीटवर 5 मिनिटं छान अशी वाफ येईपर्यंत तापवून घ्या आणि मग नंतर मंद आचेवर काढून घ्या. एक एक बॅच कमीत कमी 3 ते 4 मिनिटं तरी तळली गेली पाहिजे छान अशी. फटाफट तळू नका, नाहीतर शंकरपाळीला बाहेरनं कोटिंग येतं, सील होतात बाहेरनं पण आतून कच्च्या राहतात. मंद आचेवर एकसारख्या 3 ते 4 मिनिटं शंकरपाळ्या तळून घेणं गरजेचं आहे. काय सुरेख रंग आलेला आहे आणि तुम्हाला सांगते यापेक्षा जास्त तळू नका तुम्ही शंकरपाळ्या, कारण काय होतं ना, हे तेल गरम असतं आणि त्याचा गरमपणा आणखी थोडा वेळ राहतो. जरी तुम्ही तेलातून या शंकरपाळ्या बाहेर काढल्या तरी. वाह, पूर्ण या घ्यायच्या. तुम्ही बघू शकाल काय पदर सुटलेले आहेत, असं वाटतं की खारीच आहे. आहा, काय पदर सुटलेला आहे. आता या प्रचंड तुफान गरम आहेत. सो या एक एक बॅच तळून झाली की मोठ्या एखाद्या प्लेटवर किंवा सुती कापडावर पसरवून ठेवायच्या, पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि मग या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या. महिनाभर या शंकरपाळ्या खूप छान टिकतात, घरातल्या मंडळींनी ठेवल्या तर. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. शंकरपाळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दूध, 1 कप साखर, 1 कप साजूक तूप, 7 कप मैदा, तळण्यासाठी तेल, दुधात साखर घालायची आणि साखर विरघळेपर्यंत हे दूध उकळायचं. आता गॅस बंद करून त्यात साजूक तूप घालायचं. आता मैद्यात हे तयार केलेलं मिश्रण घालून पीठ मळायचं आणि त्याचे गोळे तयार करायचे आणि अशा पद्धतीने जाडसर ही पारी लाटायची. अशा पद्धतीने त्याचे काप करायचे आणि गरम तेलात मंद आचेवर तळायचे. झाली आपली खुसखुशीत शंकरपाळी तयार. आज काय बनवतोय? आज आपण बनवतोय पन्ह. तीन कैऱ्या घ्यायच्या, इथे पाणी घालायचं आणि स्वच्छ कैरी धुवून घ्यायची. त्याच्या देठाच्या भागाला जर चीक वगैरे आला असेल तर तो काढणं गरजेचं आहे. त्यामुळे छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची. हवं तर एक 5-10 मिनिट पाण्यात ठेवली तरी काही हरकत नाही. आणि आता इथे ही कैरी एक नॅपकिन किंवा कापड घेऊन छान अशी पुसून घ्यायची, त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. आणि सुरी घ्यायची आणि सुरीने एक असा फक्त छेद देऊन घ्यायचा, जेणेकरून कैरी जेव्हा आपण वाफवू तेव्हा त्याचं साल काढायला सोपं जाईल. कुकर घेतलेला आहे. कुकरच्या बेसला थोडंसं पाणी घालून घेऊयात. त्यामध्ये ठेवायची एक डिश किंवा डबा ठेवला तरी चालेल. या कैरी ठेवायच्या आणि ॲक्च्युली तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीम करून घेतल्या या कैऱ्या तरी चालतील. पण आता कुकरचं झाकण लावणार आहे आणि मध्यम आचेवर एक 15 मिनिटं फक्त वाफवून घेणार आहे मी. शिट्टी काढायची गरज नाही आहे. एक 3 ते 4 मिनिट हाय हीटवर कुकर गरम करून घ्यायचा, मग लो टू मीडियम हीटवर ठेवायचं आणि वाफेवरच हे आपण स्टीम कुक करून घेणार आहोत 15 मिनिट. कैरी इथे मध्यम आचेवर बरोबर 15 मिनिटं वाफवून घेतलेली आहेत आणि कैरी मस्त शिजली आहे, तुम्ही बघू शकाल. आता आपण हे काढूयात एका प्लेटमध्ये. आणि आता खूप गरम आहे, हलकंसं आपण हे थंड करून घेणार आहोत, कारण आपल्याला यातला
पल्प काढून घ्यायचा. कैरी व्यवस्थित थंड झाली की एक चमचा घ्यायचा आणि हा सालांमधला जो गर आहे किंवा पल्प आहे हा छान काढून घ्यायचा. जितका शक्य असेल तितका काढून घ्यायचा. छान अशी कैरी पांढरी शुभ्र दिसली पाहिजे, पूर्ण असा गर याचा काढून घ्यायचा. तर इथे मी हा पल्प काढून घेतलेला आहे आणि मोजून घेतला आहे. तर हा 1 कप पल्प निघालेला आहे. 1 कप पल्प आहे तर मी इथे 1 कप गूळ वापरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे किंवा कैरीच्या आंबटपणाप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे एकत्र फक्त मिक्स करून घ्यायचं. एक 10 मिनिटं मिक्स करून ठेवलं तरी ते गुळाला पाणी सुटतं आणि त्यामध्ये विरघळून जातं. आता हे ना शक्यतो मिक्सरला फिरवायचं नाही. बरेच जण काय करतात, हा पल्प आणि गूळ किंवा साखर मिक्सरमध्ये फिरवून काढतात. पण मिक्सरमध्ये फिरवल्यावर काय होतं ना, फेस येतो मुख्य म्हणजे, आणि याचा हा जो नैसर्गिक छान असा सोनेरी रंग येतो ना या पल्पला, तो रंग निघून जातो आणि पांढरटसर असा रंग येतो. म्हणून शक्यतो हे मिक्सरला नाही फिरवायचं. हे असंच आपण छान गूळ यामध्ये मिक्स करून घेणार. आणि इथे तुम्ही बघू शकाल गूळ छान विरघळलेला आहे आणि पल्प तयार आहे आणि काय सुंदर रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकाल चकचकीत दिसतोय. आता यामध्ये घालूयात पाव चमचा वेलची पूड. हवं तर चिमूटभर जायफळ पण घालू शकता तुम्ही. जायफळाचा पण स्वाद खूप छान येतो यामध्ये. आता हे मिक्स करूयात. आता हा पल्प जो आहे तयार करून घेतलेला हा एका गाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि गाळून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये जर काही गुळाचे खडे किंवा कचरा राहिला असेल तर तो निघून जाईल. पल्प इथे मी पूर्ण काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतोय, रंग सुरेख आलेला आहे आणि त्याचबरोबर टेक्स्चरही जबरदस्त आलेलं आहे. आता आपण बनवूयात यापासून पन्हा. आता 2-2 चमचे हा पल्प घालून घ्यायचा ग्लासच्या बेसला. यावर अगदी चिमूटभर मीठ घालायचं, ते की ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. आणि पाणी घालूयात. आणि छान हे स्टर करूया. मस्त दिसतंय. आणि इथे पन्ह बनवून तयार आहे. आता हा जो पल्प आहे पन्हाचा तो काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. 3 ते 4 महिने हा पल्प खूप छान टिकतो. पण पन्ह जर प्यायला आवडत असेल तर तो फ्रीजमध्ये राहूच नाही शकत, कारण चमचाभर काढायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं, पटकन आपलं इन्स्टंट पन्ह बनवून तयार होतं. कैरीचं पन्ह करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 कैऱ्या, 1 कप गूळ, पाव चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ. स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या चीर देऊन कुकरमध्ये मध्यम आचेवर शिट्टी न लावता वाफवायच्या. कैऱ्या थंड झाल्यावर त्याचा गर काढून घ्यायचा. त्यात चवीप्रमाणे गूळ मिक्स करायचा. थोडीशी वेलची पूड घालून हा गर गाळून घ्यायचा. अशा प्रकारे झालं आपलं पन्ह तयार. आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघतोय. आज आहे ना आपण तांदळाची पिठे नाही वापरणार, तर रव्याचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघतोय. बऱ्याचदा काय होतं ना, तांदळाची पिठी हवी तशी बनत नाही किंवा ती बनली तरी प्रत्येक वेळेस त्यापासून मोदक वळणं किंवा बनवणं जमत नाही. तर आज आपण हे रवा तर सगळ्यांच्या घरी उपलब्ध असतो, तर त्यापासून रव्याचे उकडीचे मोदक बनवतोय. तर सगळ्यात आधी आपण याचं स्टफिंग बनवूयात. 1 चमचाभर साजूक तूप घेऊयात. यामध्ये घालूयात खसखस आणि त्याचसोबत 1 चमचाभर सुकामेवा. सुकामेवा घालणं अगदी ऑप्शनल आहे. आणि हे ना 1 मिनिटभर फक्त परतून घेऊयात. आता हे छान असं खरपूस परतून झालं की यामध्ये घालूयात 2 कप ओल्या नारळाचा चव. आणि हा चवही 3 ते 4 मिनिटं आपण हलकासा परतूयात, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर कमी होईल. नारळ इथे हलकासा भाजून झालाय. अगदी याचा रंग वगैरे बदलायची गरज नाही. त्याचा जो कच्चा स्मेल असतो तो हलकासा काढून घ्यायचा आहे. यामध्ये घालूयात गूळ
मिक्स करूयात आणि आणखी एक 4 ते 5 मिनिटं गूळ छान विरघळेपर्यंत हे शिजवून घेऊया. हे मिश्रण मी छानपैकी 5 ते 6 मिनिटं परतून घेतलंय. गूळ तुम्ही इथे बघू शकाल छान विरघळलाय. ओव्हरकुक करायची गरज नाहीये हे मिश्रण. आता यामध्ये घालूयात वेलची पूड आणि गूळ आहे तर अर्थातच आपण इथे घालतोय जायफळ 1 चिमूटभर. शक्यतो असं किसून घालायचं जायफळ, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो त्या पदार्थामध्ये. आता हे मिक्स करूयात आणि आता आपलं इथे सारण बनवून तयार आहे. आता आपण उकड काढूयात. त्यासाठी मी इथे 1 कप पाणी आणि अर्धा कप दूध गरम करून घेते. याला एक मस्त उकळी काढून घ्यायची. दुधामुळे काय होतं ना, याचं जे कोटिंग आहे उकडीच्या मोदकाचं, हे कोटिंग मस्त मौसूदही होतं आणि पांढरं शुभ्र व्हायला मदत होते. इथे छान अशी मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालतो 1 चमचाभर साजूक तूप आणि त्याच सोबत चिमूटभर मीठ. मिक्स करूयात आणि यामध्ये ना आता रवा घालूयात. तर अगदी बारीक रव्याचा इथे मी वापर करते. थोडा थोडा रवा घालायचा आणि हा पटकन आहे ना मिक्स करायचा. सो हे असं रवा घालत जायचं. त्याच्या गुठळ्या झाला नाही पाहिजे रव्याचा, त्यामुळे ॲट अ टाईम सगळा रवा घालायचा नाही, थोडा थोडा रवा घालायचा, मिक्स करायचा. आणि हे मिश्रण छान असं कंबाईन करून घ्यायचं. आता हे मिश्रण छान असं एकजीव झालं, घट्ट गोळा झाला की झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि हे 10 मिनिटं असं छान वाफवून घेऊया. आता ही जी रव्याची उकड आहे 10 मिनिटं मी छान ही मुरवून घेतली. आता पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघायची गरज नाही आहे. गरम गरम असतानाच यावर काम करायचं. पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हात डीप करायचा आणि ही उकड छान अशी मळून मळून घ्यायची. तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना तर तुम्ही हे काम फूड प्रोसेसरमध्ये करू शकता, पटकन होईल. तर थोडं थोडं पाणी घ्यायचं, ही छान अशी मळून मळून घ्यायची. आता हे छान हे व्यवस्थित असं मळून मळून झालं की याचे छोटे छोटे पोर्शन घेऊन गोळे करून घ्यायचे. तुम्हाला कितपत मोठे मोदक बनवायचे त्या अंदाजाने छान असे बॉल्स करून घ्यायचे. तर हे जे प्रमाण घेतलंय यामध्ये 15 ते 16 मोदक व्यवस्थित बनवून तयार होतात. आता एक यातून आपण पोर्शन घेऊयात. हे उरलेले जे गोळे आहेत ते झाकून ठेवायचे सुती कापडाने. तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि आपण मोदकासाठी बनवतो तशी छान अशी पातळसर पारी करून घ्यायची. वाटी बनवून घ्यायची. बेसिकली एजेस पिंच करत जायचे आणि छान अशी वाटी करूयात. आता ही मस्त अशी पारी बनवून झाली की काय करायचं, 2 बोटांमध्ये हे एजेस घ्यायचे आणि असे पिंच करायचे, याला कळ्या पाडून घ्यायचे. अतिशय सोपं जातं या रव्याचे मोदक बनवायला. मस्त अशी कळ्या पाडून झाल्या की हे जे सारण आपण बनवून घेतलंय हे सारण मध्यभागी स्टफ करून घ्यायचं आणि याच्या कडा ज्या आहेत या एकत्र जुळवायला सुरू करायचं. शक्यतो अशा सारण मधून खाली दाबायचं आणि हे एकत्र आणायचा प्रयत्न करायचा. आणि हे छान असं एकत्र जुळत आलं की हे क्लोज करायचा प्रयत्न करायचा. मस्त तुम्ही बघू शकाल मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत. मोदक तयार झाला की हाही सुती कापडाखाली ठेवून झाकण ठेवून द्यायचं. आता इथे स्टीमरमध्ये बेसला मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. स्टीमर नसेल तर चाळणीवर कुकरमध्ये केलं तरी चालेल. आता यावर ही मोदकाची प्लेट ठेवूयात आणि मध्यम आचेवर फक्त 7 ते 8 मिनिटं हे वाफवून घ्यायचे आहेत. ओव्हरकुक करायचं नाही, कारण रवा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे 7 ते 8 मिनिटं पुरेसे आहेत. इथे मी मोदक बरोबर 8 मिनिटं मध्यम आचेवर वाफवले आणि त्यानंतर गॅस बंद करून 5 मिनिटं स्टीमरमध्येच ठेवले. आता चेक करूयात. वा, क्या बात आहे.
मस्तपैकी हे वाफवले गेलेत मोदक, तुम्ही बघू शकाल. क्या बात आहे, मस्त दिसतात मोदक. आणि हे मोदक आहेत ना खूप फटाफट बनवून तयार होतात. म्हणजे तांदळाच्या पिठीचे मोदक बनवायला खूप वेळ लागतो, पण हे पटापट वळले जातात. आणि मुख्य म्हणजे थंड झाल्यावरही बराच वेळ हे मऊ लुसलुशीत राहतात. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. रवा उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सारणासाठी 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा खसखस, 1 मोठा चमचा सुकामेवा, ऐच्छिक 2 कप खोवलेलं ओलं खोबरं, 1 कप गूळ, पाव चमचा वेलची पूड, चिमूटभर जायफळाची पूड, पारीसाठी 1 कप पाणी, अर्धा कप दूध, 1 चमचा साजूक तूप, चिमूटभर मीठ, 1 कप बारीक रवा, काही केशराच्या काड्या. साजूक तुपात खसखस, सुकामेवा, ओल्या नारळाचा चव परतून घेत यात गूळ घालायचा आणि गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं. आता यात वेलची पूड, जायफळ घालायचं. झालं आपलं सारण तयार. आता पाणी आणि दूध घेत त्याला उकळी काढायची. यात साजूक तूप आणि चिमूटभर मीठ घालायचं. आता यात रवा घालायचा आणि अशा पद्धतीने एकत्र करायचा आणि 10 मिनिट हे मिश्रण झाकून ठेवायचं. आता ही उकड मळून घ्यायची आणि याचे असे गोळे करायचे. आता पारी करत याला कळ्या पाडायच्या आणि यात सारण भरायचं. त्यावर केशर घालायचं. आता स्टीमर मध्ये मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचे. झाले आपले झटपट उकडीचे मोदक तयार.